सुप्रभात मित्रांनो, मी यश राऊत तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलला. सकाळचे 7 वाजत आल्यात आणि इकडे सगळे जमलो आहोत आम्ही आज जेजुरीला निघालो आहे. पण आतमध्ये एकविरा आणि गणपतीमधले जे गणपती मंदिर आहे ते करणार आहोत. थोडा लेट झाला आहे, त्या काही करतो आहे. थोडी लवकरच निघू कारण सगळे तर आले आहेत. तर आता निघायची तयारी केली आहे, झाली आहे आणि निघू आणि बघू मध्ये मध्ये जे काय जिथे थांबू जे काय करू तर ते तुम्हाला अपडेट करत राहतो मी. आम्ही कसे चाललो आहे एन्जॉय करत जाऊ. तुम्हीसुद्धा आमच्यासोबत जोडून राहा. चला निघूया. गणपती बाप्पा मोरया. हे बस लवकर. हा थांब येतील ते नंतर. गणपती बाप्पा चला चला चला. तर मित्रांनो फायनली 7:15 7:11 झाल्यात आणि आम्ही निघालो आहे. तर आधी तरी आपल्याला रस्त्यात एक गणपती मंदिर लागतं आहे, ते गणपती मंदिर करू आपण. तर मित्रांनो आपण आता विनायक मंदिराला आलो आहे आपण. तेव्हा हे तो इकडनं पार्किंगमधनं या गाड्या निघतात. या पार्किंगमधनं 2 मिनटावर चालत मंदिर आहे. आपली पब्लिक पण मागेच आहे. गर्दी बघू शकतात. ऑलरेडी गर्दी झाली आहे. गाडी लावूया आणि दर्शन वगैरे करूया आपण. आवाज येतो या खड्डा आहे ना इकडे. तर मित्रांनो आपण जोगेश्वरी सोडलेली 7:15ला आणि तिकडनं एक मध्येच बल्लारेश्वर मंदिर करून होतं. छोटं मंदिर होतं, अष्टविनायकमधलं नव्हतं ते. तर तिकडे ते आम्हाला जोगेश्वरीवरनं 45 किलोमीटर्सवर दाखवत होतं आणि ते तिकडे आम्ही नाही बोललो तरी पण 1.5 आवरमध्ये पोचलो. 8:30च्या आधीच तिकडे आपण पोचलो. तिकडनं मग इकडे आपल्याला 32 किलोमीटर दाखवत होते. तर बोललो आपण अष्टविनायकच्या जवळ आहे तरी एक मंदिर होईल अष्टविनायकमधलं, तर ते पण करून जाऊ. तिकडनं मग 32 किलोमीटर्स म्हणजे अजून टोटल आम्ही 78 किलोमीटर्स कवर केले आहेत.
आणि आता 10 वाजल्यात तर थोडं मुली पण फ्रेश व्हायला गेल्यात. फ्रेश होऊन येतील मग आपण दर्शन करायला जाऊ आणि इकडनं पुढे कुठे जाऊया ते आपण ठरवूया. लायन पॉईंट्सला जायचं आहे की डायरेक्ट आपल्याला निघायचं ते आपण ठरवू आधी. टाईमच्या हिशोबाने ठरवून मग पुढचा प्लॅन करून पुढे निघू. तोपर्यंत आपण दर्शन वगैरे घेऊन येऊया आणि नाश्ता वगैरेचं बघूया. तर पुढे भेटतो मी तुम्हाला. तर मित्रांनो आपण 2025 इकडे आलेलो म्हणजे भीमाशंकरला जातानाच आलेलो. सकाळी आमचं 7-7:30 वाजेपर्यंत इकडे दर्शन झालेलं. कोणच नव्हतं, अजिबात गर्दी नव्हती. डायरेक्ट आतमध्ये गेलेलो आणि दर्शन झालेलं. आता आम्हाला 10 वाजले आहेत तर थोडी गर्दी वाढली आहे, पण ठीक आहे, एवढा काय टाईम नाही लागणार. जास्त मोठी काय लाईन नाही, पटपट दर्शन होतं आहे. दर्शन करून लगेच बाहेरच निघत आहेत. हे बघा इकडे सगळे आहेत. हे बघा इकडेच मंदिर आहे. जर तुम्ही ब्लॉग बघितला नसेल तर भीमाशंकरचा पण जाऊन ब्लॉग बघा. त्यात पण आम्ही इकडनं गणपती मंदिरपासूनच चालू केलेलं. हे बघा इकडे समोरच गणपती बाप्पा आहेत. आतमध्ये व्हिडिओ वगैरे जास्त अलाउड नसतात म्हणून बाहेरूनच दाखवतोय. तर लगेच दर्शन करून येतो आम्ही बाहेर. इथून मंदिरातनं एक्झिट करताच बाजूला एक कुंड आहे. हिने काढला, मला शिव्या पडल्या. हा गर्दी खूप आहे, पण असं एकदम थांबून बिंबून जास्त टाईम नाही लागत आहे. आमचं मोजून 15 ते 20 मिनटं दर्शन झालं आणि दर्शन करून बाहेर आलो आम्ही. आता थोडा पोटपूजा करूया, नाश्ता वगैरेचा बघूया. भूक लागली आहे सगळ्यांना. तेव्हा पोरी टाइमपास करतात. चला बोललो तर तिकडेच उभ्या आहेत. बघा येतात मागून. बघा नाश्ता करायला सुरुवात केली आहे. हे लोकांनी भाजी मागवली आहे. भाजी प्लेट आपली येते आणि 3 वडापाव सांगितलं. एक वडापाव सर कॅन्सल करा, नाही झाला असेल. हां चालेल द्या. हां इथेच हो. तर मित्रांनो आपण एकविरीला पोचलो आहे. हा इथे आता नाही कोण घेऊन पोरं हेल्मेट घेऊन जातील म्हणून एवढी मेहनत चालली आहे. हे बघा आणि ही लोक चिल करतायत. पोरी चिल करतायत आणि आम्ही हेल्मेट कसा वाचवायचा विचार करतोय. मी काम